सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधुसंतांना दंडोत प्रणाम. आपण सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे, भल्या कारणे, या अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी परमेश्वराने ज्या अनंत लीळा केल्या, त्या अनंत लीळांमधून आपण परमेश्वराने जो आपल्याला बोध, जाणीव, समज करून दिली आहे, ती आपल्या जीवनामध्ये अंतर्बाह्य उतरून अंतर्बाह्य बदल करून परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. परमेश्वर जालन्याला आहे आणि जालन्याला खांडेनवमीच्या निमित्ताने परमेश्वराने बाईसांच्या माध्यमातून, अनेक भक्तांच्या माध्यमातून आपल्याला एक बोध, समज दिली, जाणीव दिली. त्यानंतर असाच दीपावलीचा सण आलेला आहे आणि त्या दीपावलीच्या सणाच्या आदल्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस महादाईसा सर्वज्ञांना विनंती करते की जी गोसाव्यांच्या ठिकाणी मी दिवाळीचा सण साजरा करीन, त्या विनंतीचा आपण स्वीकार करावा. आणि त्या पद्धतीनं त्यांनी विनंती केल्यानंतर ज्या देवाला या जीवाला आनंद द्यायचा आहे, तो आनंदाचा सण म्हणजे दीपावली. आपल्या धर्मामध्ये दीपावलीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि त्यामुळं देवाने ती विनंती मान्य केली आणि महादाईसाला म्हटले, बाई सर्वांच्या ठिकाणी दीपावली साजरी करा आणि सर्वच भक्त लोक तुम्ही सर्वांनी दीपावली साजरी करावी, महात्म्यासहित साजरी करावी, म्हणजे दादोसहित इथं आहे. आणि तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही करा, जर कमी पडलं तर बाईसांकडून घ्या. अशा पद्धतीनं परमेश्वराने त्यांना आदेश दिला की सर्वांसमोर, सर्वांसाठी महात्म्यांसहित दीपावली साजरी करा, काही कमी पडलं तर बाईसांकडून घ्या. अर्थात महादाईसाचे पूर्वश्रमीचे जे गुरु दादोस, ते दादोस आणि अनेक भक्त परमेश्वराच्या सन्निधानात आहे. महादाईसांना आणि सर्व भक्तांना अजून बोध झालेला नाही आहे. परंपरेने जे धर्माच्या अनुषंगाने जे सण येतात, ते सण आल्यानंतर महादाईसा देवाच्या ठिकाणी ते सण साजरी करते, विनंती करते आणि परंपरेनुसार जे करायचं असतं ते देवही त्यांच्या विनंतीला मान देऊन स्वीकारतात आणि महात्म्यासहित दीपावली साजरी करा. याचा अर्थ तुमचे जे पूर्वश्रमीचे जे गुरु आहे, परमेश्वर त्यांनाही मान देतात, जेणेकरून यांच्या श्रद्धेला हात न घालता आणि त्यांनाही कोणत्याही प्रकारचा कमीपणा न येता देवानी विनंतीचा स्वीकार करून सर्वांना आदेश दिलेला आहे. आणि महादाईसांनी मग संध्याकाळच्या वेळेस पाणी साठवलं, सकाळी सुगंधी उठत तेल उमाईसाचं न धरून आणलं मदतीला. पहाटे लवकर सर्वज्ञांना उपओढ झाला, सर्वज्ञांचा चांगलं आसन झालं आणि जोंधळ्याचा चौक भरला, ओटी भरली. सर्वज्ञांनी परिसर आटोपून उष्ण जे पाण्याचा विनियोग केल्यानंतर आसनावर उपविष्ट झाले. भक्तजनांनाही बसायला टाकलं. भक्तजन सर्वज्ञांपुढे बसले. महादाईसांनी सर्वज्ञांना ओवाळलं. अर्थात हा सकाळचा पूजा अवसर जो आहे बाईसा करायच्या, त्या सर्वच भक्तजनांनी देवाचा पूजा अवसर केलेला आहे. सर्वज्ञांना विडा ओळगवला आहे. भक्तजनांनीही तांबूळ दिलं आणि सर्वज्ञांनी तो विडा स्वीकारून सर्वांना म्हटले, घ्या रे तुम्ही पण तांबूळ. अशा पद्धतीनं भक्तजनांनी तांबूळ घेतला आहे. आणि त्यानंतर मात्र खऱ्या दीपावलीला सुरुवात झालेली आहे. देवाला मर्दना माजणे, गरम पाण्याने अंघोळ, सुगंधी उठणं, परमेश्वराला अगोदर सर्वांनी केल्यानंतर आता आपणही दीपावलीमध्ये हे करत असतो. श्रीमुकुटावर तेल ओळगवलं. त्या पद्धतीनं सर्व तयारी झाल्यानंतर जिथं बिराळ आहे, जिथं मंदिर आहे, त्या मंदिराच्या समोर सोंडी, म्हणजे अर्थात पायऱ्यांच्या उजव्या आणि डाव्या बाजूला जे बांधकाम केलं जातं त्याला सोंडी म्हणतात. तिकडे सर्वज्ञांच्या पाषाणाच्या घडीव लाकडाच्या पाटावर उत्तराभिमुख आसन झालं आणि श्रीमुकुटावर नारळाच्या दुधाचं जे उठणं आहे ते ओळगवलं आणि भक्तजनांनाही दिलं. आणि मग परमेश्वराच्या स्नानाची सुरुवात झाली. सर्व भक्तजन देवाला स्नान घालताय. तांब्यानं, गाडव्यानं महादाईसा पाणी घालत होत्या. बाईसा श्रीमुकुटाला घासायच्या. सर्व भक्तजन
देवाच्या श्रीमुकुटावरती पाणी टाकायच्या आणि जे पाणी श्रीमुकुटावरून आपल्या पूर्णपणे सर्वज्ञांच्या अंगावरून गेल्यानंतर जे पाणी उरायचं, त्या पाण्यात हे जे सर्व सद्भक्त आहे ही आंघोळ करताय. श्रीमुकुट देवानी आपले दोन्ही श्रीकर मुकुटावर ठेवले. श्रीकराच्या दोन्ही कोपरावर पाण्याचा धारा सुरू झाल्या. म्हणजे देवानी श्रीमुकुटावरती आपले श्रीकर ठेवल्यामुळं आणि वरतून पाणी टाकल्यामुळं जे पाणी आहे ते डायरेक्ट खाली येण्यापेक्षा दोन्ही बाजूनी धारा लागल्यासारख्या येतात आणि त्याच्याच खाली आनंदाने हे सर्व सद्भक्त जे आहे ह्या पाण्यामध्ये आंघोळ करताय. आनंदाचा क्षण आहे. आनंदाने सर्व भक्तजण आंघोळ देवाला घालताय, स्वतःही करताय. जे जे देवाला लावले जातं, तेल आहे, उटणं आहे, ते भक्त एकामेकाला लावताय. अशा पद्धतीनं आंघोळ वगैरे सुरू झाल्यानंतर महादायसानी तपकात पुष्कळ वाती लावलेली आरती, नारळ, तांदूळ, वस्त्र, पुष्पहार, चंदन इत्यादी समर्पण करण्याच्या वस्तू ज्या आहे त्या देवाला नंतर ओळखल्या. आणि सर्वज्ञांनी दुसरे वस्त्र परिधान केलं. महादायसांनी कोऱ्या वस्त्रांनी पाट आच्छादला. देव त्यावरती उपविष्ट झाले. चंदनाचा आडवा टिळा, अक्षता लावल्या, श्रीकंठात माळा, मुकुटमाळ, वस्त्र ओळगवलं. म्हणजे ते देवाचा जो पूजा अवसर आहे, दीपावली जी आहे ही पहिली दीपावली साजरी होते आणि त्या अनुषंगाने सर्वच सद्भक्त जे आहे त्यांना अत्यंत उत्साह निर्माण झालेला आहे. इतर वेळेस दीपावली साजरी करणं आपापल्या घरामध्ये आपल्या नातेवाईकांबरोबर, आपल्या परिवाराबरोबर, संबंधियांबरोबर, परंतु आज प्रत्यक्ष परमेश्वराबरोबर दीपावली त्यांना साजरी करायला भेटते. बोध जरी नसला तरी एक निश्चयात्मक बुद्धी परमेश्वरावरती निष्ठा निर्माण झालेली आहे सर्व सद्भक्तांची आणि त्यामुळे ते अत्यंत आनंदाने उत्साहाने ही दीपावली साजरी करताय. मग देवाला तांबूळ दिल्यानंतर देवाने सर्वांना सांगितलं का तुम्ही तांबूळ घ्या. मग भक्तजनांनी तांबूळ घेतलं. तोपर्यंत दिवस निघाला. बायसाने आपला नेहमीचा पूजा अवसर केला. त्यानंतर सर्वज्ञ सिद्धनाथाच्या देवळाकडे विहरणाला परत गमन केलं. सिद्धनाथाच्या देवळातल्या चौकात सर्वज्ञांचं आसन झालं. भक्तजनांना देवानी आता तिथं सर्वांना निरूपण केलेलं आहे. त्याच ठिकाणी बायसांनी उपार तयार केला. विहारणासाठी बिराडावर गमन केलं. उपार वगैरे केल्यानंतर महादायसांनी दुपारचा पूजा अवसर केला. सर्वज्ञांना ताट केलं. भक्तजनांना वाढलं. देवाला ओवाळलं पहिले, नंतर भक्तजनांना ओवाळलं. असा दीपावलीचा सण महादायसांनी भक्तजनासहित देवाच्या ठिकाणी साजरा केला आणि श्रेष्ठ प्रकारच्या आनंदाची ही दीपावली स्वीकारून महादायसाई कृतार्थ झाल्या. कृपेचा हा संपणारा खजिना परमेश्वरांनी सर्व भक्तांना दिला आणि सर्व भक्तांनीही याची देई याची डोळा तो अनुभवला. परमेश्वरांनी हे जे सद्भक्त आहे परमेश्वराच्या सन्निधानात त्यांच्या संस्कारानुसार, परंपरेनुसार जे सण येतात ते सण देवाच्या ठिकाणी साजरे केले जातात. आजही आपण दीपावलीचा सण साजरा करत असतो. आपल्या देवपूजेला स्नान वगैरे करून, गोडधोड करून, उपार वगैरे दाखवून, आरती वगैरे करून, पूजन वगैरे करून आणि तीच देवपूजा जी आहे ती सजवून वगैरे आपण दीपावली साजरी करत असतो. परंतु आपण परमेश्वराचे भक्त आहोत. परमेश्वराचे भक्त असल्यानंतर जो बी सण येईल तो परमेश्वराच्या ठिकाणी आपण साजरा केला पाहिजे. मिश्र भक्ती केली नाही पाहिजे. परंतु दीपावलीमध्ये एकच दिवसाचा सण नसतो. भाऊबीज असते, लक्ष्मीपूजा असते, बाकीचा पाडवा असतो. असे वेगळे प्रकारे परंपरेने आलेले सण असतात. मग लक्ष्मीपूजेच्या वेळेस काय पूजन करायचं असे बरेच लोकांचा फोन येत असतो त्यावेळी अगदी. तर आपण देवपूजेला सजवावं, स्नान घालावं. देवपूजेच्या ठिकाणी समोर लीळाचरित्र आहे, सूत्रपाठ आहे, श्रीमद भगवद्गीता आहे. असे जे आपले अप्रत्यक्षरित्या परमेश्वरांनी गोविंदरूपी वचनरूपी गोविंदाचं आपल्याला जे संविधान दिलेलं आहे ते परमेश्वर ज्या तत्त्वज्ञानातून आपल्याला कळाला, समजला, त्यातून आपल्याला देव मिळणार आहे. परमेश्वराचे जे शास्त्र आहे श्रीमुखीचं त्याचं पूजन वगैरे करावं. अर्थात परंपरेनुसार अन्य राटीमध्ये बऱ्याच गोष्टीचं पूजन केलं जातं. पैसा असतो, सोनं असतं, झाडू असतात, अशा बऱ्याच गोष्टी असतात. त्याचं मात्र आपण पूजन न करता आपल्याला देवपूजा परमेश्वरांनी वंदनासाठी दिलेली आहे आणि देवाला समोर ठेवून ती एक भावक्रिया असल्यामुळं आपण कोणत्याही अशा अन्य राटीच्या परंपरेने आलेल्या ज्या वस्तू आहे
त्या देवपूजेत न ठेवता आपण देवपूजेचं वंदन करून त्या देवाला जी महादाईसांनी दीपोळी साजरी केली, अशा 8 दीपोळ्या वेगवेगळ्या पद्धतीनं आलेल्या आहे, पुढं येणार आहे. तर अशा पद्धतीनं ती दीपोळीचा जो सण देवाच्या ठिकाणी या सद्भक्तांनी अनुभवला, साजरा केला, त्या दीपोळीची आठवण करून परमेश्वराच्या समोर ठेवून आपण ही दीपोळी साजरी करायची असते. त्यामुळं कोणतेही मिश्रभक्ती, कर्मकांड, अन्यराटी परंपरेने आलेल्या ज्या गोष्टी आहे, आपण हे न करता परमेश्वराच्या ठिकाणीच आपण देवपूजाला वंदन करून आणि दीपोळी साजरी करावी. अर्थात इथंसुद्धा परमेश्वर समोर असल्यामुळं त्यांनी कोणत्याही प्रकारचं जे पूजन आहे दीपोळीच्या अनुषंगाने त्याचं वर्णन कुठे आलेलं नाही आहे. महादाईसांनी देवाच्या समोर, देवाला समोर ठेवून देवालाच विनंती केली आणि देवाच्या ठिकाणी ती पूर्णपणे दीपोळी साजरी केलेली आहे. त्यानंतर सर्वज्ञांनी महादाईसाला विचारले, बाई आम्ही आता तुमचं वस्त्र कित्येक दिवस पांघरलं, जे महादाईसांनी देवाला वस्त्र दिलेलं होतं आणि तेच वस्त्र आता कित्येक दिवस देवानी पांघरलेलं आहे. कारण दादोसांनी त्यांना सांगितलं होतं का देव कित्येक दिवस पांघरणार आहे, 1-2 दिवस पांघरतील आणि देऊन टाकतील दुसरे कोणाला, त्यापेक्षा तुम्ही उपहार करा. परंतु महादाईसांची इच्छा होती वस्त्राच्या अनुषंगाने, तिच्या पैसे कमी होते आणि त्या अनुषंगाने देवानी तिला सहाय्य करून ते वस्त्राचा स्वीकार केला होता आणि 6 महिने जवळजवळ ते वस्त्र पांघरलं होतं. अर्थात कितीतरी दिवस महादाईसा वगैरे जे आहे देवाच्या सन्निधानात आहे, येत आहे, दर्शन घेत आहे, जे अनुषंगाने परंपरेने आले ते देवाच्या ठिकाणी साजरं करताय. परंतु बोध नसतानाही ती एक आवडी, एक निश्चयात्मक बुद्धी, अयोग्य जीवाला योग्य करण्याचं हे मिशन परमेश्वराचं सुरू आहे. आणि कित्येक दिवस देवाने ते वस्त्र पांघरल्यानंतर महादाईसाला देव विचारतात की आम्ही ही अंगी बरेच दिवस तुमची परिधान केली, आता ही अंगी वानरेशाला आम्ही द्यावी का? आणि मग ती महादाईसा म्हणते, हो का द्यावी जी, द्या तुम्ही द्यावी. त्यांना खूप सुख झालं आणि सर्वांनी घ्या वानऱ्या. भटोबासांनी ती अंगी घेतली. ही भडगावलाच्या ठिकाणी अवस्थान असताना महादाईसांनी वस्त्र सर्वज्ञांना ओळखलेलं होतं आणि ते बरेच दिवस स्वीकारल्यानंतर तेच वस्त्र मग वानरेशाला महादाईसांना विचारून दिलं. महादाईसांनाही खूप सुख वाटलं. म्हणजे थोडक्यात परमेश्वराने त्यांचा किती आदर केलेला आहे, त्यांच्या श्रद्धेचा, त्यांच्या भावनेचा, त्यांच्या विनंतीचा, आणि त्यातूनच त्यांची योग्यता वाढून परमेश्वरावरती एक निश्चयात्मक बुद्धी, निष्ठा निर्माण होणार आहे. हळूहळू एकदम प्रसंगानुरूप त्यांच्या कोणत्याही श्रद्धेला हात न घालता त्यांची मानसिकता बघून प्रसंगानुरूप परमेश्वर तत्त्वज्ञान त्यांना सांगताय आणि त्या तत्त्वज्ञानातूनच त्यांना हळूहळू तयार करताय. असंच एकदा महादाईसांना देव म्हणतात, रुद्रपूरला जा तुम्ही. यापूर्वी हंसराजांना श्रीप्रभुबाबांच्या सेवेत थांबवलं होतं, त्या जालन्याला निघून आल्या आणि त्याच वेळेस देवानी एक खंत व्यक्त केली होती का तुम्ही यायला नव्हतं पाहिजे. मग त्यांना भट्टोबास आणि महादाईसांना जायचं त्यावेळेस देवानी दुःख केलं, तर भट्टोबास आणि महादाईसांनी तयारी दाखवली होती का आम्ही जातो. आणि मग त्यात हंसराजाला बरोबर देऊन यांना रुद्रपूरला पाठवलं आहे. ते सोबत निघाले. निघताना मात्र सर्वज्ञांनी महादाईसांना विधी सांगितला, बाई तिथं आतमध्ये झोपू नये तुम्ही. श्रीप्रभुबाबांना न विचारता कोणताही पदार्थ त्यांना देऊ नये. श्रीचरणावर फार वेळ मस्तक टेकू नये. देवाच्या समोर खूप वेळ जास्त बसू नये. श्रीप्रभूंची जी प्रवृत्ती आहे ती भंगू देऊ नका. आणि महात्म्यासोबत म्हणजे अर्थात दादोसांसोबत जाणं येणं, बसणं उठणं बोलणं जास्त करू नका. तर त्यानंतर सर्वज्ञांनी बाईसांना म्हणले, बाई हे वस्त्र आणा. एक वस्त्र जे आहे देवाला दिलेलं लखुभाऊ देवपांनी 16 धामाचं वस्त्र देवाला अर्पण केलं होतं, ते देवाने स्वीकारलं होतं आणि तेच बाईसांनी धुवून व्यवस्थित ठेवून दिलं होतं. ते देवानी बाईसांना आणायला लावलं. ते आणलं, सर्वज्ञान श्रीकारात घेऊन महादाईसांच्या हातात दिलं आणि ते म्हटले भट्टोबासांना, सर्वज्ञ काय सांगतात की वानऱ्या, श्री गोविंदप्रभू बाबा जेव्हा प्रसन्न दिसतील, जेव्हा तुम्हाला वाटेल त्या पद्धतीनं त्यावेळेस ती वेळ पकडून हे वस्त्र त्यांना अर्पण करावं. आणि भट्टोबास म्हटले, हो काजी. अशा पद्धतीनं सर्वांनी दोघांना स्वतंत्रपणे क्षमालिंगन दिलं, निरोप दिला आणि जायला सांगितलं. परंतु जाता जाता
हे थोडेसे पुढे गेल्यानंतर देवाने हंसराजाला परत बोलवलेलं आहे. त्यांना जवळ बोलवल्यानंतर हंसराजाला समजावता देव ही तिच्या प्रवृत्ती एकत्र उठती बसती. म्हटले हे चुलत भाऊ आहे, ही बहीण भाऊ आहे, त्यामुळं ते आमच्याच कारणे काही विचारण्याच्या अनुषंगाने काही सेवेच्या अनुषंगाने एकत्र उठतील बसतील बोलतील गप्पा मारतील. तर तुमच्या मनामध्ये काही विकल्प येऊ देऊ नका म्हटले. आणून आण घ्या म्हणले, तुम्ही काहीतरी गैरसमज करून घ्याल आणि त्यातून तुम्हाला दोष लागेल. या दोन्ही गरीब गायी आहे म्हटले, निष्कारण कोणाच्या वाटेला जाणार नाहीत. आता आमच्याविषयी चर्चा करतील, त्या सवयीमुळे एकत्र वावरतील. ती चुलत भावंड आहे, कधी न जाण त्यांच्याबद्दल चुकीचा ग्रह तुम्ही गैरसमज करून घेऊ नका म्हटले. आणि घ्यायचंच असेल तर चांगलेच गुण घ्या म्हटले. म्हणजे आता ही जी हंसराजा आहे तिची एक प्रवृत्ती परमेश्वराला माहीत आहे. ही जीवाची एक प्रवृत्ती असते, एक संशयास्पद वृत्ती आपली असते. कोणाकडे बघताना नकारात्मक विचाराने आपण बघतो, आपल्या मनामध्ये पहिल्यांदा दोष येतात आणि देवाने सांगितलं जिथंही जाल तिथं गुण घ्या. परंतु दुसऱ्याचे गुण दिसायला दुसऱ्याचे गुण घ्यायला पहिल्यांदा आपण गुणी असायला लागतं. आपल्यामध्ये जर दोष असतील तर आपल्याला दोष दिसतील. जसं चिंचेच्या झाडात चिंचाच येतात आंबे येत नाही, तसं आपण जसं आहोत तसं आपल्याला दिसेल, आपल्याला कळेल, आपल्याला समजेल, आपल्याला वाटेल, आपल्या मनात येईल. आणि म्हणून देवाने हंसराजाला तिचा जो दोष आहे तो अप्रत्यक्षरित्या सांगितला आहे, दाखवलेला आहे. आणि महादाईसाला मात्र बाहेर काय वाटतं आहे की हंसराजाला गोसावी काय विशेष निरोप देत आहे म्हटले. परत आपल्यापासून बोलवलं, त्यांना काही विशेष काही निरूपण करताय का? कारण महादाईसाला आता चिकित्सा आहे, तिच्यामध्ये एक भावना आहे आणि त्यामुळं तिला एक ओढ पण आहे. ते ऐकल्यानं त्यांनी वाटलं गोसावींना आमचा फार कळवळा आहे, कारण त्यांनी ते ऐकलं गुपचूप का देव हंसराजाला काय सांगताय. एक उत्सुकता असते आणि ते जेव्हा देवाने सांगितलं तेव्हा महादाईसाला खूप सुख वाटलं का आपल्याविषयी किती देवाला कळवळा आहे, किती काळजी आहे. आणि हंसराज तशाच बाहेर आल्या, दुःख करू लागल्या. आणि महादाईसा विचारते का काय झालं, गोसावींनी काय निरोप दिला? तर त्या म्हणल्या कसला निरोप आई, माझी प्रकृती दोष घेण्याची आहे, संशयात पण वृत्ती असल्यामुळं मी कोणालाही दोष देत असते आणि दोषांना जन्म देणारे असल्यामुळं गोसावींनी तुमच्याविषयी स्पष्टीकरण केलं, मला अर्थात वाचवलं म्हटले दोषापासून. सर्वांनी जे जे म्हटलं ते सर्व सांगितलं. महादाई सर्व भटोबासांनाही सांगितलं आणि त्यांना दोघांनाही खूप समाधान वाटलं का देवाला आपली किती काळजी आहे. आणि त्या पद्धतीने गोसावींचा आमचा फार कळवळा आहे असं त्यांना वाटलं. आणि मग ते दरबदल करत रुद्रपूरला निघालेले आहे. महालक्ष्मीच्या देवळाच्या उत्तरेकडे काही अंतरापर्यंत देव पोचवत आले त्यांना थोडंसं वाटं लावण्यासाठी आणि मग त्यांनी गमन केलं. देव तिथं थांबले. आता दुसऱ्या दिवशी भाऊबीज असते. भटोबास, महादाईसा, हंसराज, दादोस यांना परमेश्वर पुरठाला देवाने पाठवलेलं आहे. ते मुक्काम दर मुक्काम करत रुद्रपूरला पोहोचले. श्रीबाबांचं दर्शन झालं, दंडोत घातले, श्रीचरणावर मस्तक टेकवलं. आणि एके दिवशी असं श्रीबाबांना प्रसन्न पाहून भटोबासांनी, महादाईसांनी श्रीबाबांचं जे पूजन केलं, वस्त्र ओळगवलं, ते देवाने दिलेलं होतं, सर्वज्ञांनी दिलेलं होतं. भटोबास महादाईसांनी विनंती केली, स्वीकारावं जी, महाराजांनी पाठवलेलं आहे जी. अशा पद्धतीने श्रीबाबांनी ते स्वीकारलं. आणि आय्या माझा हाय म्हणे, होय म्हणे, अहो मेला जाय म्हणे, पांगुरावय म्हणे. अशा पद्धतीने त्यांच्या पांगुरावय म्हणे असं म्हणून त्यांच्या पद्धतीनं ते आपल्या 2-3 दिवस पांघरलं ते वस्त्र. आणि त्यानंतर 5-10 दिवस पांघरल्यानंतर परत एके दिवशी श्रीप्रभुबाबांनी वस्त्र महादाईसांच्या हातात दिलं आणि आओ मेली घे म्हणे, घे ना म्हणे, ती ये न्याय म्हणे, म्हणजे हे परत तिकडून घेऊन जा सर्वज्ञांकड. अशा पद्धतीनं देवाने ते वस्त्र स्वतःच्या पदस्पर्शाने ते पावन केलं, पवित्र केलं आणि तो प्रसाद म्हणून महादाईसांना दिला आणि सर्वज्ञांकड पाठवला. आणि मग सर्वज्ञांकडं आणण्यासाठी महादाईसांनीसुद्धा ते वस्त्र अत्यंत व्यवस्थित धुतलं, गाठोड्यात सांभाळून ठेवलं. आणि मग 1 महिना हे जे सर्व सद्भक्त आहे हे श्रीप्रभुबाबांच्या सन्निधानात असतात सेवा करण्यासाठी. आणि मग ते 1 महिन्यानंतर पुन्हा सर्वज्ञांकडे येतात. आता इकडं दुसऱ्या दिवशी भाऊबीज असते आणि भाऊबीज असल्यामुळं आता आपल्याला तर भाऊबीज करता येत नाही सर्वज्ञांच्या ठिकाणी. गावाला जाण्याची देवाची मात्र प्रवृत्ती आहे. तिथून सर्वज्ञांनी बाईसाकुरी गाव बदलण्याची तयारी केली की आपल्याला आता बाहेर जायचं आहे, तुम्ही तयारी करा, गमन करायचं आहे इथून. सर्वज्ञांना सर्वजण थांबवण्याचा आग्रह करत होते की इथंच थांबा, आपण भाऊबीज करू.
परंतु सर्वज्ञ निघण्याची प्रवृत्ती कुणाची आग्रहाचे सर्वज्ञ काही थांबेनात. तेव्हा तिकव नायकांची जी आपल्या पत्नीला आणि कन्या एलाईसाला सर्वज्ञांना थांबवण्यासाठी पाठवलं असतं. तिकव नायक तिथलेच आहे जालन्याचे, आणि त्यांनी आपली पत्नी आणि कन्या एलाईसा ही लहान मुलगी असते, ती देवाच्या अगोदरही सन्निधानात आलेली आहे, दर्शन झालेलं आहे, देवाची आवडी आहे. आणि मग ही एलाईसाला महादाईसाने अगोदर थोडंसं समजावलेलं आहे. कारण महादाईसांनी तिला सांगितलेलं आहे की येलो तू गोसाव्यांना थांबव, आणि असं म्हण की जी जी मी गोसाव्यांच्या ठिकाणी भाऊबीज साजरी करण. महादाईसांनी तिला शिकवलेलं असल्यामुळं एलाईसी सर्वज्ञांच्या ठिकाणी येते आणि लाडालाडानी हट्ट धरते, फुट्याला धरते, पदराला पीळ मारते आणि म्हणते, देवा मी तुमच्या ठिकाणी भाऊबीज करेन, तुम्ही राहावं जी. अशा पद्धतीनं देवाला ती विनंती करते. आणि ते जो लहान बालकाचा हट्ट आहे, ते निरागसता आहे, ती देवाला मात्र नाकारता येत नाही. ते देव स्वीकारतात, परंतु देव म्हणतात लाडू करणार असाल तर आम्ही थांबू. मग ती म्हणते हो मी करीन. पण सर्वज्ञ काय म्हणतात, मी थांबतो, पण तुम्ही जे लाडू करणार आहे ते स्वतःच्या हाताने करायचे, कोणाला तुम्ही विचारू शकता, कोणाकडून बनवून मात्र घेऊ शकत नाही. तुमच्याकडे जे काय आहे ते घ्या आणि लाडू करा. तर देव म्हणतात तुमच्याकडे काय आहे. ती म्हणते माझ्याकडे 4 दाम आहेत, मी गोसाव्यांसाठी लाडू करीन. आणि मग देव सांगतात की ठीक आहे, काय हरकत नाही. त्यानंतर सर्वजण तिला विधी विला, स्वतःचे काम स्वतःच करावे, कुणालाही विचारू शकता पण कोणाकडून मदत म्हणून करून घेऊ शकत नाही. कांडण करावं, स्वतःच गहू दळावेत, त्याचा रवा स्वतःच काढावा, स्वतःच शेव वळावी. म्हणजे जे बी लाडू बनवण्यासाठी जे बी करायचं आहे ते स्वतः करावं. तुम्ही विचारू शकता पण मदत घेऊ शकत नाही. अशा पद्धतीनं देवानी एलाईसाच्या दीपावळीचा भाऊबीजेचा स्वीकार केलेला आहे आणि ते सर्व स्वतः तिने बनवलं. अशा पद्धतीनं तिनंही ते मान्य केलं. जे करायची ती बाईसांना दाखवायची, विचारायची. अशा पद्धतीनं बाईसांना विचारत ज्या पद्धतीनं बाईसा सांगायची त्या पद्धतीनं तिनं देवासाठी लाडू बनवलेले आहे. ते लाडू दुर्डीत घातले, वस्त्राने झाकून घेऊन आली, सर्वज्ञांपुढे दुर्डी देऊन उघडली आणि दंडोत घातले, श्रीचरणावर मस्तक टेकवलं, सर्वांच्या जवळ बसली आणि बाईसांनी तिचे हात पाहिले तर दोन्ही हातावर फोड आलेले होते. आता बाईसा या प्रेमी भक्त आहे आणि बाईसांनी स्वतः बघितलेलं आहे, लहान मुलगी आहे, तिनं काय किती कष्ट केलं आहे. तर बाईसांना ते बघितले आणि अप्रत्यक्षरित्या ते देवाला बाईसांना दाखवायचे होते. ते हात कुंकवासारखे लाल झाले होते. बाईसाने बाबा बटकीचे किती हात फोडांनी भरलेले आहेत बघा. आणि मग सर्वज्ञान तिच्या हातावर श्रीमुखातील जी पीक आहे ती दिली आणि तिला सांगितलं का दोन्ही हात एकमेकावरती घासा म्हटले. ती म्हणले हो का जी. मग तिनं ते एकमेकावरती चोळले, घासले आणि त्यामुळे तिच्या हातांना जो दाह होता, जो त्रास होता तो पूर्णपणे निघून गेला. फोड फुटले, तिचे हात गार शीतल झाले, चांगले झाले. आणि सर्वज्ञांनी तिने जी लाडू बनवलेले ते स्वतः स्वीकारले. बाईसांनी मोठ्या आकाराच्या वाटीत तूप लाडू घालून सर्वज्ञांनी ओळगवले. सर्वज्ञांना आरोगणा झाली. तो उपहार देवानी स्वीकारला. बाईसांनी दुपारचा पूजा अवसर केला, ताट केलं, सर्वज्ञ आरोगणा झाली, गुळा झाला, विडा झाला, सर्वज्ञांचा पौड झाला. अर्थात एलाईसा आहे, तिचं देवानी भाऊबीज स्वीकारली म्हणजे अप्रत्यक्षरित्या तिचे भाऊ देव झालेले आहे. ज्या पद्धतीनं द्रौपदी मातेचे देव वस्त्रहरणाच्या वेळेस धावून येतात, तिचं लाज सहाय्य करून वाचवतात, अशा पद्धतीनं एलाईसाची जी भावना आहे, जो हेतू आहे, तो निरागसता आहे, त्या विनंतीला मान देऊन परमेश्वरांनी भाऊबीज स्वीकारलेली आहे. देवाची मात्र तिकडे बाहेर जाण्याची प्रवृत्ती आहे. परंतु एलाईसाच्या माध्यमातून महादाईसांनी आणि सर्व भक्तजनांनी तिथंच जालन्याला भाऊबीज केली. परंतु देवाने तिच्याकडून स्वतः करून घेतलं आहे. तिचा कर्मनाश करून तिची अयोग्यता नासून तिला योग्यता करण्यासाठी स्वतः करायला लावलेलं आहे. तसं परमेश्वराच्या ठिकाणी किंवा परमार्गाच्या ठिकाणी आपल्याला जे बी करायचं आहे ते आपण स्वतः केलं पाहिजे. आणि हीच परंपरा आजपर्यंत येत होती. परंतु आता बदल्याच्या पाठीमागं लागून सर्व बदललेलं आहे. आपण स्वतः काही करत नाही, आपण फक्त ऑर्डर देतो आणि त्या पद्धतीनं क्रिया केल्या जातात. परंतु स्वतः करणं, त्या भावनेनी करणं, त्या हेतूनी करणं, त्यात जो कर्मनाश होणार, त्यात जी आपली योग्यता वाढणार आहे ती मात्र कशातूनही होत नाही. पूर्वी
जे खेड्यातली जी मंडळी होती त्यांचा भाव शुद्ध होता, ज्ञान खूप कमी होतं, वाचन नव्हतं, कुठं जाण्याचं येण्याचं काही ऐकण्याचा प्रसंग नव्हता. परंतु भाव शुद्ध असल्यामुळं स्वतः शिदा घेऊन जाणे, स्वतः बनवणे, देवाच्या ठिकाणी उपार करणे, साधू संतांना विनंती करणे, ही सारी परंपरा आलेली होती. परंतु आता बदलाच्या पाठीमागं हे सर्व बदललेलं आहे आणि त्यामुळं आपण धार्मिक बाई अंगाने खूप दिसत असलो तरी आपला कर्मनाश मात्र जेवढ्या प्रमाणात व्हायला पाहिजे तो न होता तेवढी योग्यता आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे ती आपली होत नाही आहे. आणि म्हणून परमेश्वरांनी सांगितलेले जे तत्त्वज्ञान आहे त्या तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून जे आपल्याला अशा लीळांमधून जो समज दिला आहे, बोध दिला आहे, जाणीव दिली, ते जर आपण करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला परमेश्वरापर्यंत पोचणं अत्यंत सोपं आणि साधं होऊन जाईल. आता दीपावली हा परंपरेने आलेला सण आहे, सर्व समाज मानत आहे, मान्यता आहे. लीळाचरित्रामध्येही अशा दीपावळ्यांचा सण साजरा केलेला आहे. अनेक सद्भक्तांनी त्या ज्यावेळी दीपावली त्यावेळी देवाला विनंती केलेली आहे आणि देवानेही ते मान्य केलेले. देव कधी म्हटले नाही दीपावली साजरी करा, परंतु आजही आपल्या परंपरेने अनेक जे सण आहे ते येत असतात. मग ते आपण करावे की नाही, बऱ्याच लोकांच्या मनात संभ्रम आहे, तर ते आपण सण करावेत. कारण संग्रह पाळावा देवाने सांगितलेला आहे. समाजामध्ये राहायचं तर समाजाचे संकेत पाळायला पाहिजे. जर आपण म्हणत राहिलो की दैवराटीच्या तत्त्वज्ञानात नाही, याला काही प्रमाण नाही आहे, तर समाज आपल्याला अप्रत्यक्षरित्या वाळीत टाकू शकतो किंवा अप्रत्यक्षरित्या धर्माच्या अनुषंगाने तो समाज दोष घेऊ शकतो आणि त्याला आपण निमित्त होऊ शकतो. म्हणून संग्रह पाळण्याच्या अनुषंगाने जे बी सण येतील ते आपण करायचे आहे, परंतु आपण कुठं करायचे, आपण परमेश्वराच्या ठिकाणी करायचे आहे. आपली अनन्य भक्ती आहे, एकनिष्ठ भक्ती आहे. आपण परमेश्वराने आपल्याला बोध दिल्यामुळे परमेश्वराची आपल्याला जाणीव झालेली आहे. त्याच्यावर नागपंचमी असो, बैलपोळा असो, दीपावली असो, जे बी सण येतील ते सण परमेश्वराच्या ठिकाणी ती भावना व्यक्त करून तो हेतू ठेवून परमेश्वराच्या ठिकाणी तो आपण साजरा करावा. समाजाला दाखवा आम्ही सण साजरा करतो आहे, परंतु अंतर्गत आपली जी भक्ती आहे तिला कोणत्याही प्रकारचा खंड न येऊ देता ती अखंडित ठेवून परमेश्वराच्या ठिकाणी आपण ते करावं. आणि तोच समज, तोच बोध आपल्याला परमेश्वराने दिला आहे. कारण समाजात राहायचं असतं तर समाज व्यवस्था, सृष्टीव्यवस्था परमेश्वराने पाळलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी परमेश्वर गेले त्या ठिकाणी जे जे सण असतील त्या सणाच्या अनुषंगाने त्या भक्तांच्या विनंतीला मान देऊन परमेश्वराने त्या सणांमध्ये सहभाग घेतलेला आहे, नोंदवलेला आहे. याचा अर्थ ते प्रमाणात आहे आणि ते प्रमाण म्हणून मग आपण तेच करावं असं नाही. परमेश्वराच्या ठिकाणी समाज व्यवस्था परमेश्वरांनी सांभाळेल तशी आपल्याला समाज व्यवस्था अप्रत्यक्षरित्या सांभाळायची आहे आणि जे करायचं आहे ते परमेश्वराच्या ठिकाणी करायचं आहे. जसा यल्लाईसाचा जर भाव आपला तसा असेल, तसा भाव, तसा हेतू ठेवून आपणही दीपावली परमेश्वराच्या ठिकाणी साजरी करून ते दुःख जर व्यक्त केलं की माझी ही दीपावली परमेश्वर कधी साजरी करून घेऊ शकतात, माझ्या विनंतीला कधी मान देऊ शकतो, अशी संधी मला कधी भेटू शकते, अशी भावना निर्माण करून जर दुःख केलं तर नक्कीच त्यातून आपली कर्मनाश होऊन ती योग्यता प्राप्त होऊन परमेश्वर आपल्याला ती संधी देऊ शकतात आणि अप्रत्यक्षरित्या परमेश्वर आपल्याला सन्निधानात नेऊन तशी संधी, तशी योग्यता, तशी ज्ञानाला, प्रेमाला पात्र करू शकतात. आणि असं दुःख, चतुर्विध दुःख जर आपण केलं, ते करत करत तो भाव, तो हेतू जर ठेवला तर नक्कीच आपल्याला परमेश्वर प्राप्त होऊ शकतो. आपल्याला सन्निधान परमेश्वर देऊ शकतात, आपल्याला परमेश्वराचं प्रेम भेटू शकतं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.